वा मंगला वहिनी वा. अहो आजकालच्या संसारामध्ये अशी दृश्य पाहायला मिळत नाही. परवाच त्या रमाकांताच्या घरी गेलो होतो. काय मॉडर्न फॅमिली हो. बाप लेकाचा क्लबात गेलाय. त्याची बायकोन पोर डिस्को का फिस्को करताय. बरं म्हटलं दारावरच्या माळ्याला निरोप द्यावा. बघतो तो काय तो माळी तुळस उपटून त्याच्या जागी कॅक्टस लावत होता. नाही रे नाही शिंदळीच्या नो, मेल्याशिवाय तुम्हाला तुळशीची किंमत नाही कळायची. जाऊ दे भाऊजी, हा दोन संस्कारातला फरक आहे. हो ते खरंच म्हणा. वहिनी श्रीपती आहे की नाही घरात? आहेत ना, नेहमीप्रमाणे वाचत बसले. या ना आत या. अहो पाहिलेत का कोण आले ते? ये ना बैस. भाऊजी जाऊ नका हा, मी चहा घेऊन येते. काय ना बऱ्याच दिवसांनी आलास? अरे काय करणार बाबा, स्कूल कमिटीचा चेअरमन पडलो ना, त्यामुळे गावोगावी जाऊन रोज शाळा तपासणी करावी लागते. फार काम. तुझं बरं आहे, तू रेल्वेतला माणूस, एका ट्रॅकने जाणारा. सकाळी सुटला की संध्याकाळी आपला घरच्या प्लॅटफॉर्मवर हजर. काय सांगू रे, अलीकडे शाळेमध्ये शिस्त अजिबात राहिलेली नाही. परवा एका शाळेत गेलो होतो तपासणीला. 11 वाजलेले, शाळा भरलेली, तरी एक पोरगा आपला शाळेच्या वर्गाबाहेर येरझाऱ्या घालतोय. मला आला राग, धरला त्याचा कान. काय रे काय चाललंय काय? वर्ग भरला तरी तू अजून बाहेर येरझाऱ्या घालतोस? अहो पण नाही, रस्तिकेट करीन एक शब्द बोललास तर. शेवटी घाबरला म्हणाला, अहो तसं नाही, मला पिरियड ऑफ आहे, मास्तर आहे मी. आपल्या काळी बरं होतं नाही, मास्तर दुरून सुद्धा ओळखू यायचे. नान्या, कृष्णाकाठी कुंडला तर उरलेलं नाही. खरंय रे बाबा. अरे त्या मुलाचा कान सोडला आणि मी वर्गामध्ये तपासणीसाठी गेलो. बर. एका मुलाला विचारलं, काय रे बुवा 8 आणि 8 किती? तो म्हणाला 14. मी म्हणलं आहे सुधारणा आहे. ए साल्या, सुधारणा कसली आहेत? अरे बाबा गेल्या वर्षी तोच मुलगा म्हणाला होता 8 आणि 8 12. म्हणून सुधारणा. बाकी सुधारणाच म्हणायला हवी. तुझाच विद्यार्थी ना. हो काय? बाकी काही म्हणा, तुझी मात्र दोन्ही मुलं हुशार आहेत असा रिपोर्ट आलाय मला शाळेतून. मग अरे शाळेतून आल्यावर पहिल्यांदा हातपाय धुवून त्यांच्याकडून शुभंकरोती म्हणून घेतो. मग आम्ही दोघंही त्यांचा अभ्यास घेतो आणि मगच त्यांना जेवायला देतो. वा वा, फारच छान. पण काय रे, अरुणला नितीनला मोठेपणी काय करायचं ठरवले तुम्ही? ते यांच्याकडे. अरुणला डॉक्टर करायचं ठरवले आम्ही आणि नितीनला इंजिनियर. वा, फारच छान. म्हणजे दोघांची सोय झाली. म्हणजे घर वाढवायचं झालं तर घरचा हक्काचा इंजिनियर झाला आणि या वाड्यात काही पडझड झाली तर हक्काचा डॉक्टर झाला. माझा बाबा, आई, आई, नाना काका नमस्कार करतो. नाना काका नमस्कार करतो. काय रे मुलांनो, तुमच्या दोघांपैकी डॉक्टर कोण होणार आणि इंजिनियर कोण होणार? मी डॉक्टर होणार. मी इंजिनियर होणार. वा, तुमचे निर्णय तुम्ही घेते ते फार छान केलं. खरं सांगू श्रीपती, मुलांचे निर्णय मुलांनी घ्यायला पाहिजेत. आई बापांनी आपापले निर्णय त्यांच्यावर लादायचे नसतात. अगदी बरोबर आहे नाना भाऊजी तुमचं. अरे आता मला निघायला पाहिजे, घर नोकरावर टाकून आलोय. काय झालं असेल घराचं कुणास ठाऊक. माझं आहे ते. काय रे, तुमच्यापैकी डॉक्टर कोण? मी. हा कर. थँक्यू थँक्यू. मुलं शाळेला गेली का? हो, केव्हा. बर. बाकी दोन्ही मुलं गुणी आणि हुशार आहेत. मग बाईसाहेब, मुलं कुणाची आहेत? तुमची एकट्याची नाहीत के, माझी पण आहेत. माफ करा राणी सरकार, आपल्या दोघांची आहेत. बरं बरं, पण गुण कुणाचे आहेत? तुमचे तुमचे तुमच्या. तू अगदी अशी आहेस ना, एक शब्द खाली पडू देत नाहीस बघ तू. बर, निघू. हे काय, डबा विसरला? बघितलंस, तू समोर असलीस की मला अजूनही सगळं विसरायला होतं. चला काहीतरी घेऊन येते. टडा 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 ला ला. घ्या. जाऊ. हा करे झाकी आता.
कमाल आहे श्रीपतराव, तुमचा कद्रूपणा केव्हा संपणार? असा कद्रूपणा केल्याशिवाय थोडं स्वतःचं घर बांधून होतंय. नाहीतर काय, आपण अजून चाळीतच खाण्यापिण्यातच सगळा पैसा गेला. तसं नाही, मला बाहेरचं खाल्लं की त्रास होतो म्हणून मी घरून आणलंय. ते काही असलं तरी तुम्ही आम्हा सर्वांना पार्टी दिलीच पाहिजे, कारण तुम्हाला वरची पोस्ट मिळाली आहे. हो, आजच मला तशी ऑर्डर मिळाली. आपण असं करूया, उद्या रविवार आहे, परवा आपण सेलिब्रेट करूया. कसं म्हणताय? ते तर करू, पण आज ऑफिस सुटल्यावर चहा वाढायचं दिसेल की नाही? त्रस्त संबंध शांत हो. ऑफिस सुटल्यावर चहा न वडा देतो, मग तर झालं. आज इतका उशीर? किती काळजी लागून राहिली होती. अगं, ऑफिस मध्ये तो सोडेस ना चहा वडा दिल्याशिवाय. आणि त्याला कारण तसंच होतं. आज मला वरची पोस्ट मिळाली, अगं बाई, ऑर्डर सुद्धा मिळाली. खरंच? अगदी खरं. आणि खरं सांगू, हे सगळं तुझ्या पायगुणामुळे. बघ, मी आपल्या लग्नाच्या वेळी एक साधा क्लार्क होतो, हळूहळू सिनियर क्लार्क झालो, मग त्यानंतर हेड क्लार्क झालो, आणि आता तर सोमवार पासून असिस्टंट मॅनेजर होणार. अरे वेडाबाई, काय योगायोग आहे पा. अगं, उद्या आपल्या लग्नाचा 10वा वाढदिवस. तुझ्यासाठी मोत्यांच्या पुड्यांची ऑर्डर सुद्धा देऊन आलोय मी. उद्या त्या तुझ्या हातात मिळणार. कशाला उगीच एवढा खर्च केला? अगं, घरासाठी एवढा खर्च केला, पण तुझी हाऊसमौज कधी पुरवू शकलो नाही मी. असं का म्हणता? तुम्ही माझ्या सगळ्या हौशी पुरवले. संसार अगदी आनंदात चाललाय माझा. देवानं 2 गुणी मुलं दिली आहेत आपल्याला. आता ती दोघं शिकून त्यांची लग्न लावून 2 सुना घरात आल्या की आपण मोकळे झालो तीर्थयात्रेला जायला. आता फक्त एकच इच्छा राहिली माझी. काय ग? मला 12 ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला जायचे. मी नवस बोलले. हो, ते करूया. मी पुढच्या महिन्यात रजा घेतो, आपण जाऊन येऊया. चालेल? चालेल. अहो श्रीपतराव, हा? अहो आम्ही यायचं की नाही? या या नाना भाऊजी, ये. अगदी चांगल्या मुहूर्तावर आलात. का? अहो, यांना बढती मिळाली. ओहो, हे असिस्टंट मॅनेजर झाले. अभिनंदन अभिनंदन. अगं, नुसतीच काय आनंदाची बातमी सांगतेस? त्यासाठी गोडधोड खायला घेऊन ये. हो, आणते. हा, हा. वा, काय रे श्रीपती, हा? आज ऑफिसातून यायला बराच वेळ झाला तुला. आले, लक्षात आलं. बैस. अरे, काय झालं माहिती का, या बढतीमुळे ऑफिसातल्या सगळ्या सहकाऱ्यांनी पार्टीसाठी अक्षरशः घेराव घातला मला. अरे श्रीपती, घेराव घालायला आजकाल काही निमित्त लागतं का? काय सांगू तुला, अरे आजकालच्या मुली सुद्धा भयंकर धीट झाल्यात. ते हेडमास्तरणीलाच घेराव घातला मुलींनी. हो, जरा काय निमित्त घडलं की घातला घेराव. काय तर म्हणे, मोलकर्णीला राजा दिली नाही, घातला घेराव. नोकराला काढून टाकलं, घातला घेराव. वॉचमनला वॉचमन वरून आठवण झाली. तुला आमचा वॉचमन माहिती आहे ना? अरे तो मुलीच्या लग्नाकरता 1000 रुपये घेऊन गेला माझ्याकडून. काय 1 वर्ष झालं, आज तागायत 1 पैसा परत केला नाही त्याने अजून. तुझी पण कमाल आहे ना. दर महिन्याला त्याच्या पगारातून 100 रुपये कापून घ्यायचे. तू पण शहाणाच आहेस. अरे, अरे त्याला पगारच आहे मुळात 100 रुपये. तो कापला तर त्याची बायका मुलं काय खाणार? पण मी माझे 1000 रुपये वसूल केल्याशिवाय राहणार नाही. कसे काय रे? त्याला पगारात आता 200 रुपये केला, त्यातून माझे 100 रुपये मी दरमहा कापून घेणार. नाण्या, आहेस तसा आहेस रे. तुझी पण खरंच कमाल आहे नाण्या. घे, बघ बाबा कसा काय झालाय. घे. नाना, नाना, उद्या यायला विसरू नकोस. का? उद्या काही विशेष नाही, तसं विशेष काही नाही. मग उद्या आमच्या लग्नाचा 10वा वाढदिवस आहे. अरे वा वा वा, मग उद्या तर अगदी सकाळ बसून यायला पाहिजे. ये. या ना. नुसते शिऱ्याच्या बशीवर भागणार नाही.